नमस्कार, मी पूजा मराठे. तरुण भारतच्या सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. यानिमित्त आपण विशेष अशा क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक कमवलेल्या महिलांच्या मुलाखती त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यातच आज आपण उर्मिला सुतार हिला भेटतोय. उर्मिला सुतार ही महाराष्ट्रातली एकमेव साऊंड रेकॉर्डिस्ट, साऊंड इंजिनियर आहे आणि त्यामध्येच मिक्स आणि मास्टरमध्ये भारतातली एकमेव स्त्री आहे जी या क्षेत्रात काम करते. गेले 10 वर्ष ती या क्षेत्रात करते. तर आपण तिच्याशी गप्पा मारूया. उर्मिला, कशी सुरुवात केली तू? हे ठरवलं कसं क्षेत्र? हे ठरवलं मी स्कूलमध्येच ठरवलं होतं. कारण जेव्हा आपण इंग्लिश मूवीज वगैरे मी बघायचे तेव्हा असं वाटायचं की हा साऊंड कसा क्रिएट केला असेल, कसं ह्याचं बॅकग्राऊंड म्हणजे मिक्स कसं केलं असेल, हे लेवल्स एवढ्या चांगल्या कशा वाजतात, म्हणजे चांगलं कसं ऐकू येतं, हे सगळं तेव्हाच वाटायचं की म्हणजे एकत्र कसं आणलं असेल. तर तेव्हा त्याची टेक्निकल एवढी नॉलेज नव्हती की कसं करतात एक्झॅक्टली. तर तेव्हा वाटायचं की कसं करतात. मग ह्या क्युरियोसिटीमध्ये मी माझ्या पप्पां आणि सेम पप्पा ह्या सेम फील्डमधून असल्यामुळे आणि त्यांचे फ्रेंड्स ह्या सेम फील्डमधून असल्यामुळे मी एन्क्वायरी करायला चालू केलं की पुढे कसं जाऊ. मग त्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकेकाची हेल्प मिळत गेली. मग त्या फील्डची एन्क्वायरी केली. मग मुंबईचा कोर्स लक्षात आला आणि चेन्नईचा कोर्स लक्षात आला, जो AR रहमानचा कोर्स होता. पण तिकडे जाणं तेव्हा पॉसिबल नव्हतं, कारण ते फायनान्स वाईज पण तेव्हा जमत नव्हतं थोडं. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये राहणं बेटर असं घरच्यांना झालं, कारण घराच्या बाहेर जाणार आहे तर बेटर आहे थोडं महाराष्ट्रामध्ये असेल. तर त्या हिशोबाने मुंबई सिलेक्ट केलं आणि तिथून जर्नी सुरू झाली कोर्सची, साऊंड इंजिनिअरिंग. मग कोर्समध्ये ॲडमिशन घेताना किंवा तिथं गेल्यावरती तुझ्या वर्गामध्ये काय अनुभव होता आणि ॲडमिशन कसं झालं आणि तुझ्या कॉलेजबद्दलही? ॲडमिशनपर्यंत खूप छान अनुभव होता, कारण थोडंफार माझं कोल्हापूरमध्ये थोडं बेसिक नॉलेज झाल्यामुळे मला ते जो पहिला इंटरव्ह्यू असतो तो क्रॅक करताना एवढा प्रॉब्लेम नाही झाला, तो स्मूथ गेला. पण जेव्हा आत एंटर केलं मी, क्लासमध्ये सगळे मुलं होते, ते बघून थोडंसं दडपण झालं. शेट, कोणी मुलगीच नाही आहे सोबत. तर मग ऑलमोस्ट 30-40 मुलं माझ्यासोबत होते आणि दुसरी कोणी मुलगी नाही, आणि मी एकटेच त्यांच्यासोबत शिकत होते, काम करत होते. जे प्रॅक्टिकल्स वगैरे असायचे ते करायचे. त्यामुळे तो थोडा अनुभव असा, थोडासा पहिल्यांदा त्या वर्ल्डमध्ये एंटर करताना जे थोडंसं प्रेशर असतं ना, ते असं काय खूप हे वाटलं नाही. पण की सगळं ठीक होईल ना, आसपास कोणी मुलगी नाही आहे, कोणी सपोर्टला नाही आहे, तशा टाईप फील झालं. पण इव्हेंच्युअली सगळं व्यवस्थित होत गेलं. तर कॉलेज झाल्यानंतर मग काय ठरवलं? म्हणजे हा तुझा डिप्लोमा बेसिक कोर्स झाला ना, तिथून तू स्पेशलायझेशन कसं केलं आणि त्यातून मग शिक्षण तर झालंय, पण ह्या फील्डमध्ये कशी आली तू? पुढं काय केलं? म्हणजे ह्या फील्डमध्ये यायचं मेन कारण म्हणजे काम मला खूप इंटरेस्टिंग वाटायचं. तो डे टू डेवाला जॉब नव्हता की टायमिंग, म्हणजे नाही का, जे ऑफिस डेस्क फ्रंट डेस्क तो नव्हता. काहीतरी एक्साइटिंग होतं की आज कुठल्या तरी नवीन आर्टिस्टला रेकॉर्ड करायचं आहे, आज काहीतरी एक क्लासिकल मिक्स करायचं आहे, एकदा पॉप मिक्स करायचं. तर हे जॉनराज वेगळे वेगळे ते अट्रॅक्टिव्ह वाटायला लागले आणि ते एक मोनोटोनस लाईफ नव्हती. ती कामाची ती वेगळी युनिक साईड बघून मला हे एन्जॉय व्हायला लागलं. प्लस लहानपणापासून सेम बॅकग्राऊंड पण मी पाहिली होती, की जसं मी मागाशी म्हणाले की माझ्या पप्पा पण सेम फील्ड असल्यामुळे. तर तो एक साऊंड ओव्हरऑल, ती वाईब मला स्टुडिओजची, लाईव्ह लोकेशन्सची कधी कधी जायला चान्स मिळायचं, तर ते ओव्हरऑल आवडायला लागलं. त्यामुळे त्याच फील्डमध्ये करायचं नेहमी इंटरेस्ट राहिला. तर ते मेन गोष्ट आहे. त्याच्यानंतर म्हणजे तुझं झाला, कोर्स झाला, ओके. पहिलं प्रोफेशनल काम कसं मिळवलं किंवा पहिली इंटर्नशिप कशी मिळवली? हां, तर इंटर्नशिपमध्ये ती इंटर्नशिप आम्हाला आमच्या कॅम्पस थ्रूच होती. तर ते इंटरव्ह्यूला आपल्या ओळखीच्या, तर त्यांच्या ओळखीचे अजिवासन साऊंड्स होते, जो सुरेश वाडकरांचा स्टुडिओ आहे. तर त्यांनी तिथे इंटरव्ह्यूला पाठवलं. तिथे अगेन इंटरव्ह्यू क्रॅक झाला. तर तिथे इंटर्नशिप असल्यामुळे 1 वर्ष मी तिथे काम केलं. पण तिथे इम्पॉर्टंट होतं की मी माझे कॉन्टॅक्ट तिथे बनवेल, कारण तिथून मग फ्युचर डिपेंड करत होतं की मग मी कॉन्टॅक्ट बनवून कोणाच्या स्टुडिओमध्ये जाईल आणि पुढे काय करेल. तर ते म्हणजे ओळखीचे, म्हणजे बघायला गेलं तर माझे अगेन पप्पांचेच तिथे कॉन्टॅक्ट उपयोगाला आले, कारण ऑलरेडी माझ्या अकॅडमी थ्रू माझं नाव गेलं होतं आणि प्लस ते त्यांचे ओनर माझ्या पप्पांच्या ओळखीचे. तर त्यांना एक बॅकग्राऊंड ओव्हरऑल माझी माहिती होती की काम कसं आहे, काय आहे. तर त्यामुळे मला तिथे इंटरव्ह्यू मिळाला. मग या क्षेत्रात तू पहिलीच मुलगी आहेस, तर मग रेकॉर्डिंग करताना असा काही अनुभव किंवा कोणी एकदम अरे
ये तो गर्ल है, मतलब ये तो लड़की है, इसको जमेगा क्या, असं काही अनुभव तुला? हो, असे एक्स्ट्रीम अनुभव होते. म्हणजे असे खूप सारे चांगले चांगले अमेझिंग आर्टिस्ट येऊन मला बोलले, पण एक इन्सिडन्स मी डेफिनेटली मेन्शन करेल, तो म्हणजे के. कारण मी अजून पण मला आठवतं, मी काहीतरी 8-9 स्टँडर्डमध्ये असं जेव्हा हम दिल दे चुके सनम रिलीज झाला होता आणि जेव्हा तडप तडप के सॉन्ग रिलीज झालं होतं. आणि एक बोलतात ना की तुम्ही जर कुठली गोष्ट चांगल्या मनाने केली आणि ती डेस्टिनी तुम्हाला कधीतरी मिळवून देईल त्या गोष्टीची, तर मला असं वाटायचं ओ हा कोण. तेव्हा मला केकेचं नाव माहिती नव्हतं, पण तो सिंगर माहिती होता. आणि मला असं होतं की ह्याच्यासोबत मला काम करायचं आहे, कधी ना कधीतरी याच्यासोबत काम करायचं आहे. आणि कधी झालं नाही लाईफ टाईममध्ये की मला केकेसोबत चान्स मिळेल. आणि 2019मध्ये मला चान्स मिळाला केकेसोबत काम करण्याचा. सायरा मूवीसाठी साऊथची मूवी होती, त्याचं हिंदी डब्ड व्हर्जन त्यांनी गायलं होतं. तर तेव्हा के आला आणि त्यांनी काम करायला सुरुवात केली माझ्याशी. आणि हा किस्सा ह्याच्यासाठी मी मेन्शन करते कारण खूप कमी आर्टिस्ट कॉम्बिनेशनमध्ये जे चालतात ना की दे आर ग्रेट ह्युमन्स ऑल्सो आणि आर्टिस्ट पण अमेझिंग आहेत, तर तशामध्ये के होता. तर जेव्हा तो एंटर केला रूममध्ये तेव्हा एकदम वाईब छान होती, सगळं व्यवस्थित काम चाललेलं. आणि सडनली जसा तो माईकवर गेला माझा टेक्निकल एरर चालू झाला. आणि त्या टेक्निकल एररमध्ये पण केकेनी फुल सपोर्ट केला की नाही इट्स ओके, होतं, हे काय टेक्निकल एरर आहे. आणि ह्या सपोर्ट म्हणजे छोटा सपोर्ट नव्हता, त्याच्या कानामध्ये फुल बज होती हेडफोनमधून, तरी पण त्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये तो काम करत राहिला. कारण तो अप्रिशिएट करत होता की समोर एक फिमेल रेकॉर्डिस्ट बसली आणि रेकॉर्डिंग छान झालं, सगळं व्यवस्थित झालं. आणि तो आला, जबकि तो इमिजिएट जाऊ शकत होता काम झालं. तो माझ्यासमोर आला आणि त्यांनी हे बोललं की थँक्यू की म्हणजे विमेन्स तुम्ही आज एवढ्या पुढे चालला. आणि माझ्यासाठी पण हे बघण्याचं म्हणजे मला पण छान प्राऊड वाटतं हे मी बघतोय की आजकाल मुली एवढ्या डेव्हलप होत आहेत वगैरे. आणि मग मी युजली कधी फोटोजना मागत नाही, पण केसोबत मी बोलले की मला तुमच्यासोबत एक फोटो हवा आहे. बट अनफॉर्च्युनेटली आम्ही कॉन्व्हर्सेशनमध्ये एवढे विसरून गेलो, फोटो क्लिक झाला नाही. पण मी त्यांना बोललो की मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. पण ते मला असं बोलले की मला नाही, मला नाही, मला तुझ्यासोबत फोटो काढायचा. तर त्यांच्याकडून हे एक छान अप्रिसिएशन येणं म्हणजे ही काय मोठी गोष्ट नाही आहे, पण ते एक मोठ्या माणसाकडून हे छोटे शब्द एका टेक्निशियनसाठी येणं किंवा छोटे शब्द नाही, अप्रिशिएटवाले शब्द येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते मला खूप म्हणजे बोलतात ना ओव्हरवेल्म झालं की वाव, केनी आपल्याला अप्रिशिएट केलं. हे डेफिनेटली मेन्शन करेन मी असं. ओके, आता मला तू सांग की मग तू आता फ्रीलान्सिंग म्हणजे ॲज उर्मिला सुतार ॲज अ साऊंड इंजिनियर इंडिव्हिज्युअली असं कधी करायला सुरू केली आणि तो निर्णय कधी झाला तुझा? हा निर्णय माझा पहिल्यापासून असा नव्हता. ते जसं करिअर घडत गेलं आणि मी पण इव्हेंच्युअली सेम फील्डमध्ये ग्रो होत गेले, तेव्हा मला असं वाटायला लागलं की मी पहिला सुरेशजींसोबत 1 वर्ष काम केलं म्हणजे त्यांच्या स्टुडिओमध्ये. त्याच्यानंतर साऊंड आयडिया स्टुडिओजमध्ये मी 4 वर्ष काम केलं आणि अमित त्रिवेदीसोबत मी 7 वर्ष काम केलं. तेव्हा मला असं वाटलं की आता मला माझ्यासाठी काम करायचं आहे. तर तेव्हा हे फ्रीलान्सिंगचं गोष्ट माझ्या डोक्यात आली की नाही आता आपण फ्रीलान्सर म्हणून काम करू. आणि इतके वर्ष काम केल्यानंतर कधी आपल्याला असं वाटतं की आपण आपल्यासाठी पण काम केलं पाहिजे. तर तेव्हा मग तुम्ही सगळ्या गोष्टी विसरता आणि तुम्ही फक्त तुमच्यावर फोकस करता. तर आय थिंक तो माझ्यावर फोकस करण्याचा जेव्हा मला पॉईंट लक्षात आला तेव्हा मी फ्रीलान्सिंगवर फोकस केला. आता किती वर्ष झाले तू फ्रीलान्सिंग करतेय आणि वर्क फ्रंट काय आहे तुझा, आता इथून पुढं काय प्लॅन आहे? तसं बघायला गेलं तर मी आता इंडिपेंडेंट सॉंग्सवर जास्त काम करते. म्हणजे जसे इंडिपेंडेंट आर्टिस्ट आपला अल्बम पूर्ण रेकॉर्ड करतात आणि मिक्स मास्टर जो होतो तो मेन आहे. तर इट्स माझ्या नावाचं एक चॅनल आहे सध्या, तर ते लॉन्च होतं आहे मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये. तर त्यांच्यासाठी मी सॉंगसाठी काम करते. तर ते एक इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे. सायमल्टेनियसली मी हे आपलं तुंबाड 2साठी थोडंसं एक प्रमोशनल सॉन्ग केलं. अजून तो वेळ आहे यायला, पण तुंबाड 2चं एक बेसिक प्रमोशनचं एक सॉन्गचं काम केलं. त्याच्यानंतर अजून जर मेन्शन करायचं झालं तर एक मूवी येतो आहे. तर अवधूत गुप्तेसोबतचं मेन गोष्ट सांगायची म्हटलं की पहिल्यांदा आमचं जी जर्नी चालू होती, मी टेक्निशियन होते, ते आर्टिस्ट होते. पण खूप कमी आर्टिस्ट असे असतात की जे टेक्निशियनला पण रेकमेंड करतात, म्हणजे त्यांना पण काम मिळवून द्यायचं ट्राय करतात. तर आय थिंक ही इज वन ऑफ देम की काहीतरी काम मिळेल, माझं नाव रेकमेंड करणं किंवा मला कुठून तरी काम हे शोधून देणं. तर हे त्यांचं नेचर, हा त्यांचा स्वभाव मला आवडला. तर कसा वाटला तुम्हाला उर्मिलाबरोबरचा हा गप्पांचा सेशन? उर्मिलाच्या या नव्या फील्डबद्दल आणखीन जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? आणि असंच महिला दिनानिमित्त आपण असंच आणखी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, त्यांनी नावलौकिक कमवलं त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.